पूजाताई पाटील आज नगरपालिका संदर्भात आढावा मीटिंग जी घेतलेली आहे त्यामध्ये माननीय श्री समाधान महाजन सर व जिल्हा प्रमुख सौ नंदाताई निकम मॅडम आणि इथं उपस्थित सर्व पदाधिकारी शिवसेना शिंदेगड। तर सध्या हे जे नगरपालिकेचे जे वारे वाहत आहे मतदानाचा जो इश्यू चालू आहे तर यामध्ये सर्वात मेन की स्वबळावर लढण्याची तयारी आज इथं सर्व शिवसैनिक ठेवत आहेत आणि या पदाधिकाऱ्यांना जवळजवळ जेवढे यांनी कामं केलेले आहे या कामांवरती यांची जी इच्छा आहे ही साहजिकच आहे की त्यांच्या कामांवरती त्यांचा भरोसा आहे की आज त्यांनी जे नगरपालिकेकरता किंवा फैजपूर शहराकरता केलेला आहे तर या स्वतः ते या कामांना सहबळ देत आहे आणि दुसऱ्यांकडूनही त्यांच्या याला महत्त्वपूर्ण आकांक्षा दिल्या जात आहे की आज तुम्ही पुढे होताय तर आम्हाला तुमच्यापासून भरपूर अपेक्षा आहेत। तसंच शिवसैनिक आज इथं जर उभे आहेत तर सर्वांना तरी मतदान करायला पाहिजे आणि हे जे सध्या स्वबळाची तयारी आहे याला माझं सर्वपणे सहमत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्गीय बाळासाहेबांना अभिवंदन करून, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अभिवंदन करून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने इथे मीटिंग फैजपूर शहरामध्ये फैजपूर नगरपालिकेची मीटिंग आणि जिल्हा प्रमुख समाधानजी सर महाजन यांच्या आदेशाने मीटिंग ठेवण्यात आलेली आहे फैजपूर शहरामध्ये। आम्ही फैजपूर नगरपालिकेचा प्रस्ताव माननीय जिल्हा प्रमुख समाधानजी सर महाजन यांना दिलेला आहे की बुवा फैजपूर नगरपालिका हे आम्ही स्वबळावर लढणार आहे आणि आपल्याला प्रतिसाद हा मान्य लाडकी बहीण योजनेच्यामुळे आपल्याला फैजपूर शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल आणि फैजपूर शहरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील अशी गवाही शिवसेना शहर प्रमुख म्हणून मी गवाही देत आहे आणि जिल्हा प्रमुख समाधानजी सर महाजन यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे की सर आपण इथे जे उमेदवार आहे ते म्हणताय की बा स्वबळावर लढा, त्यांना 30 ते 32 जणांचे नावं दिलेले आहे म्हणे आणि दोन नगराध्यक्षाचे नावं दिलेले आहे सरांना म्हटलं की बा हे तुम्ही सर हे आमचा प्रस्ताव आहे हे वर लावून तुम्ही पोहोचवा आणि आमच्या फैजपूर शहरामध्ये आम्हाला स्वबळावर लढायची आमची सगळ्या नगरसेवकांची तयारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज फैजपूर शहरामध्ये फैजपूर शहराच्या नगर परिषदे संदर्भामध्ये अगोदर येथे इथल्या स्थानिक पदाधिकारी, यावल तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मीटिंग घेण्यात आली। त्यानंतर आम्ही काही मुख्य जिल्ह्याचे पदाधिकारी ते उपस्थित झालो। इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं असता त्यांनी एकमुखाने ठराव केलेला आहे की शिवसेनेमध्ये आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत। त्यांच्या सर्वांच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी माझ्याकडे जो प्रस्ताव मांडला तो त्यांचा प्रस्ताव मी वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी कटिबद्ध आहे। त्याचबरोबर आज फैजपूर शहरामध्ये जी काही मीटिंगमध्ये चर्चा झाली त्यातून बऱ्याचशा लोकांचे आज प्रवेशही झाले। ते प्रवेश येणाऱ्या इलेक्शनच्या संदर्भात आणखी बरेचसे प्रवेश येथे होणार आहेत। फैजपूर शहरामध्ये शिवसेनेला पोषक असं वातावरण आहे। शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे माजी नगरसेवक या फैजपूरच्या विकासामध्ये भर घालत आहेत आणि गोरगरीब सर्व जातपात धर्मपक्षपंथ न पाहता सर्वांची कामं गेल्या 2 वर्षापासून पोटतिडकीनं करत आहेत आणि नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्य लेवलवर केलेलं काम, नामदार गुलाबराव पाटील साहेबांचं जिल्हा लेवलचं काम आणि नामदार चंद्रकांत भाऊ पाटील असतील, आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे असतील यांचं काम याच्यावर प्रेरित होऊन बरेचसे लोक संघटनेत प्रवेश घेत आहेत। या सर्व गोष्टींचा विचार करता संघटना जोमाने वाढते आणि या इलेक्शनमध्ये, नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जवळपास 30 ते 32 नगरसेवकांची यादी, नगराध्यक्षपदासाठीच्या 2 इच्छुकांची नावं आज त्यांनी माझ्याकडे दिलेली आहेत।
मी त्यांचे जो झालेला ठराव आहे वरिष्ठांपर्यंत मांडेल आणि त्यातून जे काही येईल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. संघटनेनं जोमानं कामाला लागावं. सर्व पदार्थ शिवसैनिक हा 12 महिने 13 काळ बाळासाहेबांच्या शिकवणुकीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असतो. तर सेवाभाव आणि समाजकारण हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे. त्या अनुसरून आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या शहरासह या पंचक्रोशीत काम करत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. आणि सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यातून काहींना संधी देता येईल, काहींना नाही देता येणार, तर त्यांनी आपल्याला जो उमेदवार आपल्या पक्षामार्फत दिला जाईल त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला मदत करून जास्तीत जास्त आपले नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे असे आपण संधी सूचित करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.